चला, स्वराजची सलाईन आता संपलेली आहे. थोडंसं बाहेरून फिरून आणते याला. कालपासून रूम मध्ये आहे तो, है ना. चला थोडंसं बाहेरून आणू फिरून. बघा आम्ही येऊन बसलो हॉस्पिटलच्या बाहेर. गणेश शेठ बघा. लय हाल होतात बेकार, माहिती आहे का, जेव्हा आपल्या लेकराची तब्येत खराब होते तेव्हा. आमचा पुरा परिवार आहे हॉस्पिटलमध्ये सोबत. पहा स्वराज तर बिचारा थंडागार झाला कालपासून सलाईन घेऊन. एवढं एक गरम होतंय. गेली का लाईट? आहे ना, लाईट गेली. लाईट नाही गेली, ते बंद केलं तर ना. मी आणली बी चप्पल. आता डॉक्टर येतील. आता डॉक्टरना विचारू आम्ही काय आहे काय नाही प्रोसिजर. ते बोलत होते 24 तास जसं अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे स्वराजला. कारण काल कसं स्वराजला झटके वगैरे आले होते त्याच्यामुळे. नंतर मग उद्या ते बघतील सकाळी आणि त्याच्यानंतर मग ते उद्या आम्हाला बहुतेक सुट्टी देतील. आणि सुट्टी दिल्यानंतरही त्यांचं असं म्हणणं आहे की 5 दिवस स्वराजला सलाईन वगैरे चालू राहतील. तर घरून ने-आण करावं लागेल स्वराजला. तर आता तुम्ही असे म्हणत आहे की काय झालं स्वराजला. तर स्वराजला आला होता ताप. बेटा हा, उद्या काढा लागते. उद्या ठीक आहे. उद्या आपण नाही घरी जाऊ ना बेटा. ते बघा घरी चाल म्हणते घरी. तर आणि ताप त्याला 107 ताप होता, है ना. 107 होता का? 107 ताप होता. त्याच्यामुळे तो मेंदूत गेला होता आणि मेंदूत ताप गेल्यामुळे आले होते त्याला झटके. तर असा त्याचा प्रकार झाला होता रात्री आणि अचानकच ताप आला होता, है ना बेटा. आता बरं वाटते ना पिल्लू? बरं वाटते ना? ते बघा राहतच नाही आहे. घरी चल चालू आहे. चलतं का बेटा? चल ना, फिरू का तुला? घरी चाल म्हणते. सांगा आता ट्रीटमेंट झाल्याशिवाय घरी जाता येते का? एवढं ऊन आहे त्याच्यामुळे कसं खूप जपावं लागते. आता तरी तर आम्ही एवढं जपतो. हे सर्व ना स्वरामुळे झालं. स्वराच्या शाळेला जशी सुट्टी लागली तशी स्वरा तू नुसतं ना खेळत राहतं दिवसभर. टीव्ही पाहतं, मोबाईल पाहतं. त्याच्यानं त्याला पण तेच सवय लागली. नाही तर तू शाळेत जात होती ना तू मस्त झोपत होता. हो बेटा जाऊ. आता ऑटो येते आपला, मग आपण घरी जाऊ. हा, ते कसं झालं स्वराला शाळेला सुट्ट्या लागल्या आणि त्याच्यामुळे स्वरा दिवसभर खेळत राहते. एक तर टीव्ही बघत राहते किंवा मोबाईल बघत राहते. त्याच्यामुळे त्याला पण सवय तीच लागली आणि त्याच्यामुळे तो व्यवस्थित जेवण नाही करत. जेवण करणार तर मग व्यवस्थित झोप नाही घेत. आधी कसं होतं की तो व्यवस्थित जेवण केल्यानंतर झोप घेत होता. त्याचं सर्व रुटीन चेंज करून टाकलं आपल्या स्वरा मॅडमने. आणि मग काल रडत होती. मग कशाला रडत होती? मारते ना तू तुझे? हा, मग झालं असतं ना ते पहिलेच झालं असतं. आता म्हणजे हे नसते. काय नसते? हा, जरसं चलतं स्वराज. हो चला. हो काकीतच घ्यायला लावतो पप्पाला. चला तर आता आम्ही जातो हॉस्पिटलमध्ये. आतमध्ये जाऊन बसतो. म्हटलं चला तुम्हाला सांगून द्यावं की स्वराजला नेमकं काय झालं होतं. काकीत घेऊ. हा चल घरी. ते बघा अजूनही म्हणते घरी चल. चला बाय सर्वांना. घ्याव गणेशजी यायला. चला बरं.